नेत्यांनी फूट पाडली नाही, मराठी माणसांनी नाही. विकासावर कोण बोलतच नाही. आता फक्त एकमेकांचे प्रत्यारोप आरोप होत चाललेले आहेत. तांदळाने धुतल्यासारखं सगळे बरबटलेले आहेत. एवढा आहे की अमोल कीर्तिकन यांचा मी लय नाम बोलतो ना, लय नाम सुनलाय. आणि वायकरचं तिकडं काम आहे. गजानन कीर्तीपेक्षा वायकरांचं त्या भागात काम आहे. नरेंद्र मोदीचं कौतुक करा असं वाटतं. मोदीसारखा माणूस हा हवा आहे. तो ठाकरे वाले जीतेगी ऑफकोर्स, भगोड़ों की थोड़ी जीतेगी. महाराष्ट्रात पाहिजे असेल तर मग उद्धव साहेबांशिवाय पर्याय नाही. बोलतात ना, काय लोकांचं नाव मोठे पण दर्शन छोटे. जर विचार केला तर सगळे आतमध्ये जातील. विचार करायला गेलं तर सगळेच भ्रष्टाचारी आहेत. उद्धव साहेबांना ती सांभाळली गेली नाही. लोकांना शिवसेना ही जहाल पाहिजे, लोकांना शिवसेना ही मवाळ नको आहे. नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी मराठी माणसांना वेगळे करून टाकलेले आहे. लोकांमध्ये चर्चा आहे शिवसेनेची सीट येणार. राजकारणी लोक येतात इलेक्शनच्या टायमाला, ते ट्रेनमधून प्रवास करतात, तर लोकांना ते दाखवतात की आम्ही करतो. आप जब ग्राउंड पे जाके देखोगे ना, कुछ ना मिल रहा. मोदी आता रिटायर व्हावं आणि मोदींच्या जागी गडकरींना पंतप्रधान करावं. त्यांचा पण जास्त कल महाराष्ट्राच्या बाहेर आहे. बाळासाहेबांनी कधीच त्या काँग्रेसबरोबर तडजोड केली नव्हती. एकटा मोदी कसा देशाला सुधारू शकतो? मोदींनी आता तीर्थयात्रेला निघावं. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. आपण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मुंबईतल्या, आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, प्रचार जोरात आहे. काय परिस्थिती आहे इथं? बहुत बुरी परिस्थिति है साहब, पूछो ही मत, इतनी बुरी परिस्थिति है. इधर देख रहे हो आप कितना परिस्थिति है. देख लो दुकान है, कुछ भी ना है. 15 लाख भी ना है अभी तक. हम लोग 15 लाख का वेट कर रहे हैं. 15 लाख आ जाए दुकान को बड़ी कर दे. कुछ भी ना है अभी तक. क्यों? अभी रास्ते बन गए हैं, मेट्रो बन गई है. रास्ते बनने से कुछ ना होता ना साहब. पूरा रास्तों का जितना भी कॉन्ट्रैक्ट है वो तो उनको वालों को जा रहा है. योजनाओं का लाभ तो डिजिटली मिल रहा है. कौन सा मिल रहा है? आप दिखा दो हमें कौन सा मिल रहा है. आप अपने मुंह से बोल दो कौन सा मिल रहा है. आयुष्मान भारत का मिल रहा है. आप जब ग्राउंड पे जाके देखोगे ना, कुछ ना मिल रहा. जब ग्राउंड पे जाके देखोगे रियलिटी, तब पता चलेगी आपको कि क्या मिल रहा है क्या ना मिल रहा है. अभी उत्तर पश्चिम मुंबई जो लोकसभा मतदार चुनाव क्षेत्र है, तो उसमें दोनों भी जो उम्मीदवार हैं वो शिवसेना की है पूर्व. तो अब यहाँ की स्थिति कैसी है? यहाँ की स्थिति बढ़िया है. देखो अभी बता दें क्या करते हैं ये लोग. जीत तो जाएंगे, जीत के ये लोग बीजेपी कौन जीतेंगे? शिवसेना जीतेगी. कौन सी शिवसेना? अब 2 शिवसेना. उद्धव ठाकरे वाले जीतेगी ऑफकोर्स. भगोड़ों की थोड़ी जीतेगी. भगोड़ों की ना जीतेगी. जिसकी शिवसेना है उसी की जीतेगी. जिसकी शिवसेना है उसी की जीतेगी कह रहे हैं. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. आपण उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये काही नागरिक आहेत इथं, त्यांच्याशी बोलूयात आपण. काय परिस्थिती आहे? सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, प्रचार एकदम रंगात आलेला आहे. काय इथले मुद्दे आहेत प्रचारातले? प्रचार मुद्दे तोच आहे साहेब की मुंबईमध्ये रोजगार सर्वांना भेटायला पाहिजे. असं नाही की पहिला की कोणाला प्राथमिकता, जो आपण बोलतात का कास्टवरती प्राथमिकता भेटतो, तसं नाही. काय अच्छे कास्टवाले पण त्या लोक पण रोजगार नाही, सगळ्यांना भेटायला पाहिजे. आणि तोच आहे की मुंबईची परिस्थिती तशी झाली आहे की आता मोदी सांगतात, तर मोदींनी विकास तर केला आहे सर्वांपेक्षा, पण आहे की पहिलं जे सरकार होतं त्यांनी पण केला होता, पण जेवढा मोदींनी केला आहे तसा कोणी केला नाही आतापर्यंत. त्याच्यामध्ये मुद्दे तर लय आहे, पण आठवणात बोलतात ना थोडे. आता इथं मुंबईमध्ये शिवसेना फुटल्यामुळं काय परिणाम जाणवेल? शिवसेना म्हणजे कोणता शिवसेना? 2 शिवसेना झाल्या. तेच ना, आता 2 शिवसेना झाले, त्याच्यामुळं आता त्याचा परिणाम काय जाणवेल? कारण आता तुमच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत. रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे यांची नेतृत्वाखालचे,
त्यांचे उमेदवार आहेत, तर समोर अमोल कीर्तीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार आहेत. तर ही लढाई कशी बघताय तुम्ही मतदार? बघा आता ज्यांच्याकडे पॉवर आहे ते लोक काही ना काहीतरी करतातच पॉलिटिक्समध्ये. पण अमोल कीर्तीकर यांचा लय नाव आहे, तुम्हाला माहितीच आहे, लय नाव आहे आणि त्यांनी पण लय काम केलं आहे. पण आता हा बघायचा की नवीन उमेदवार लोक का मतदान देतात कि नया आदमी आया वो कुछ करेगा, कुछ नया करेगा. पुराना आदमी ने अपना जो मन में बसता है कि हाँ चलो ये करना चाहिए पब्लिक के लिए, तो करते हैं. लेकिन जो अभी पब्लिक का एक है कि पुराना आदमी कुछ कर रहा नहीं है जीत के भी, तो नया आदमी को अभी हाँ कि ये है कि अभी पुराने जिसको हमने मतदान दिया है की हाँ ये करना चाहिए, ओळखीमध्ये आहे. पण त्यांचा हे दोन उमेदवारामध्ये कुणाची ताकद जास्त, कुणाची हवा आहे? मला तेवढा आठवण नाही, पण एवढा आहे की अमोल कीर्तिकर यांचा मी लय बोलतात ना लय नाम सुनलं आहे की यांनी लय विकास केला आहे. पार्लमध्ये अंधेरी विधानसभाचा आपला चालू आहे, त्यांचा मी लय नाम सुनलं. पण बोलतात ना काय लोकांचं नाव मोठे पण दर्शन छोटे. हां, तुम्ही बघितलं नागरिक काय म्हणतायत, त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. या आणखी काही नागरिकांशी आपण बोलूयात. आपण उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात काही नागरिक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी बोलूयात. लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे, प्रचार रंगात आहे. मतदार हा आपला राजा आहे, नेहमी लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण बोलतो. पण नेमकं काय असं घडतं की मतदाराच्या संदर्भात चर्चाच होत नाही? म्हणजे चर्चा काय होते, त्यांचं उमेदवारांचं काय चाललं आहे, पक्षाची काय प्रतिष्ठा आहे, एकमेकांवरचे आरोप. मतदारांच्या काय समस्या आहेत, मतदारांना काय विकास हवा आहे, याविषयी बोलत. फक्त मतदार म्हणजे काय, अगदी सामान्य लोक, त्यांची काय अपेक्षा असते, फक्त आम्हाला रोड व्यवस्थित द्या. मुंबई किती किलोमीटरमध्ये आहे, 50 किलोमीटरमध्ये पण नाही आहे. त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट रोड चांगले क्लिअर करून द्या. ज्या पाण्याच्या समस्या झाल्या, रोडच्या समस्या झाल्या, बाकी काय मागतं तुमच्याकडे? पाहिजे तेवढा GST घेता, पाहिजे तेवढे घेता. साधं हॉटेलमध्ये गेले तरी तुम्ही आम्हाच्यावरती GST लावता. फक्त आम्हाला एवढ्या समस्या आहेत की रस्ते क्लिअर ठेवा, ट्रॅफिक कमी करा. आता हे मेट्रोच्या कामामुळे एवढे बरेच प्रॉब्लेम झालेत. आता चांगली गोष्ट आहे मुंबईमध्ये मेट्रो येते, आम्ही पण वाट बघतोय. त्यामुळे भाजपाचं तर मी विशेष नरेंद्र मोदीचं कौतुक करा असं वाटतं. त्यांच्यामुळे हे सगळे प्रश्न सुटतील? त्यांच्यामुळे असं सांगता येणार नाही, कारण की त्यांचा पण जास्त कल महाराष्ट्राच्या बाहेर आहे. पण केंद्रामध्ये जर पाहिजे तर मग मी तर भाजपच हे करतो, आणि महाराष्ट्रात पाहिजे असेल तर मग उद्धव साहेबांशिवाय पर्याय नाही. आता लोकसभेची लढाई, त्याच्यामुळे केंद्राच्या दृष्टीकोनातून नक्कीच भाजपचं आहे. आता मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र होते, शिवसेना पूर्ण शिवसेना, पण आता शिवसेनामध्ये दोन गट पडले. तर या पोडापोडीच्या राजकारणाबद्दल मुंबईकर जनता काय विचार करते? शिवसेना ही महाराष्ट्राची मराठी माणसासाठी एक बोलतात ना ताकद आहे, उमेद आहे. आता उद्धव साहेबांना ती सांभाळली गेली नाही किंवा काय हे आता आपण सांगू शकत नाही. पण ठीक आहे, आता शिंदे साहेब पण रात्रंदिवस मेहनत करतात, ते पण एक वाखाणण्याजोग आहेत, आणि त्यांना पण मी शुभेच्छा देतो. ते लोकांच्या काय अपेक्षा आहेत बघितलं, म्हणजे त्यांना इथं सुविधा पाहिजे, रोड पाहिजे, ट्रॅफिकमुक्त मुंबई पाहिजे, नागरी सुविधा पाहिजे. लोक बोलत आहेत, आपण बघूया. आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. निवडणूक लोकसभेची सुरू आहे, प्रचार जोरात सुरू आहे. पण या प्रचारातून कुठंतरी मतदारांचे जे मुद्दे आहेत, विकासाचे असतील, समस्येचे असतील, ते कुठंतरी साईडलाईन झालेत असं वाटत नाही का? नाही, मला असं वाटत नाही साईडला झालं आहे. पूर्वीच्या सरकारापेक्षा आता जे सरकार बनवतं आहे, मोदी सरकार आहे, भ्रष्टाचार असू शकतो मी म्हणत नाही, परंतु प्रगती चांगली होते मोदीच्या राज्यात. आणि भारतीय जी संस्कृती आहे सनातनी, ही कुठेतरी टिकेल असं मला वाटतं आहे. कारण जगामध्ये सगळ्या संस्कृती आहेत, पण भारतीय संस्कृती फक्त ही भारतामध्ये राहिलेली आहे. आणि सनातनी कसे शांतप्रिय राहणारे लोक आहेत, ते कोणावरती हल्ला करणारे, कोणाविषयी काय बोलणारे, अधिक प्रेमाने राहणारे लोक आहेत. त्याच्यामुळे मोदीसारखा माणूस हा हवा आहे.
आता लोक म्हणतात महागाई झाली, लोकांचे पगारी वाढले ना. पूर्वी मी 300 रुपये कमवत होतो, आज 30,000 कमवतोय. आलं का लक्षात? आणि निव्वळ लोकांना फुकट पाहिजे असं होत नाही ना. ज्या देशामध्ये फुकट मिळतो तो देश प्रगती कधी करू शकत नाही. मेहनतीचं महत्त्वही कळायला पाहिजे. खरोखर फुकट मिळालं. जे आदिवासी आहेत, जे गरिबी रेषेखाली जी लोक आहेत, आज तुम्हाला सामान्य माणूस चाळीमध्ये राहणारे कमीत कमी सगळी माणसं कामं करतात. 10,000 बोललं तर 30,000 कमवतात. ते रेशनवरती फ्री घ्यायला जातात. 40,000 50,000 कमावणारे लोक रेशनला लाईनीमध्ये आहेत आणि फ्री रेशन घेत आहेत. आपल्यामध्ये ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांना मिळत नाही. आणि आपले अधिकारीची सिस्टम आहे ना, एकटा मोदी कसा देशाला सुधारू शकतो? चांगलं चाललं आहे, व्यवस्थित. पूर्वीपेक्षा तर मला असं वाटतं चांगलं चाललेलं आहे. चांगले रोड होत आहेत. गडकरीसारखा नेता आज या महाराष्ट्राला आहे आणि आम्हाला वाटतं गडकरीसारखा नेता मोदी आता रिटायर व्हावं आणि मोदींच्या जागी गडकरींना पंतप्रधान करावं. कारण गडकरी अशी व्यक्ती आहे, ती सर्वसमावेश व्यक्ती आहे. गडकरींना पंतप्रधान करावं असं का वाटलं तुम्हाला? असं वाटतं म्हणजे ती खरोखर चांगली व्यक्ती आहे. म्हणजे मोदी चांगले नाहीत का? आता तुम्ही म्हणले मोदी आहे, पण मला असं वाटतं मोदीपेक्षाही ती चांगली आहे. आम्हाला वाटतंय मोदीपेक्षा म्हणजे ती सर्वसमावेश आहे. म्हणजे सगळ्यांना समजून घेणारी, हे करणारी, स्पष्ट बोलणारी. त्याच्यात दबंगिरी हेगिरी काही असं काही नाही आहे. मोदी चांगला म्हणून मी म्हणत नाही मोदी वाईट आहेत. मोदी ठीक आहे, 10 वर्ष घेतली ना, 75 वर्ष झाली ना, त्यांनी त्या माणसालाही चान्स द्यावा. का मोदी तिथे म्हणतात की आमच्याकडं लोकशाही आहे, घराणेशाही नाही, मग मोदींनीच का प्रत्येक वेळी राहावं? गडकरी का नसावेत? माझं नाही तर योगीला बनवा. गडकरी नाही बनवायचं तर UPचा जो योगी आहे त्याला बनवा. तो तर फार उत्तम आहे, सगळ्यात डॅशिंग माणूस आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा आत्मा मुंबई आहे. आणि मुंबईकरांचं, मराठी माणसाचं पण शिवसेना आत्मा. आता त्यामध्ये जे फूट पडली त्याविषयी मुंबईकर काय विचार करतो? फूट पडली म्हणजे नेत्यांनी फूट पाडली नाही, मराठी माणसांनी नाही. मराठी माणसाने, नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी मराठी माणसांना वेगळं करून टाकलेलं आहे. पण आता मराठी माणूस कुणाच्या मागं जाईल? मराठी माणूस आता सुज्ञ झालेला आहे. मी तर म्हणतो जे सुज्ञ, जे सुशिक्षित लोक आहेत, मोदींचा चेहरा आहेत मी म्हणत नाही, पण मोदींच्या बरोबर अनेक चेहरेसुद्धा चांगले आहेत ना. असं म्हणणं योगीसारखा आहे, गडकरीसारखा आहे, अमित शहासारखा सुद्धा चेहरा आहे. मी म्हणत नाही अमित शहाला मी एवढं हे नाही करत, पण योगी इज द बेस्ट मला असं वाटतं. याच्यामध्ये उत्तर पश्चिममध्ये दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत, तिथं काय होऊ शकतं? उत्तर कोण आहे नाव सांगा त्याचं? रवींद्र वायकर आहेत आणि अमोल कीर्तीकर आहेत. तिकडे टाय असणार, कारण गजानन कीर्तिकरला मानणारे बरेच लोक आहेत तिकडे आणि वायकरचं तिकडे काम आहे. गजानन कीर्तीपेक्षा वायकरांचं त्या भागात काम आहे. वायकरांनी त्या भागात केलेलं आहे. ॲक्टिव्ह माणूस आहे तो. होप आहे की वायकर येतील. वायकरांवरती भाजपने आरोप केले भ्रष्टाचार, त्यांनाच तिकीट. भाजपाला आरोप करणार नाही. कोण इथं तांदळाने धुतल्यासारखं सगळे बरबटलेले आहेत. कोण कमी आहे, कोणी जास्त आहे, अलग लक्षात. पण तुम्ही भारतीय याच्यामध्ये तुम्ही साबित करू शकत नाही. आपली जी यंत्रणा आहे सगळी भरपडलेली आहे. जर विचार केला तर सगळे आतमध्ये जातील आणि तुम्हाला हे राष्ट्रपती राजवट लागू करायला लागणार. पण त्यातल्या त्यात बाहेर कोणीच राहायचं नाही. कोण राहणार? असं जर विचार करायला गेलं तर सगळेच भ्रष्टाचारी आहेत. सगळे यंत्रणेपासून सगळे. पण तुम्ही आपल्याकडे प्रूफ म्हणता ना, ते साबित करू शकत नाही. सांगा ना, तुम्ही कॉमन गेलास तरी तुम्हाला पैसे द्यावे लागतात साध्या गोष्टीसाठी. तुम्ही साबित करू शकत नाहीत. कारण कोर्ट आपलं कसं म्हणतात ना, आंधळीसारखा हे कोर्ट, ते तुम्हाला साबित करायला गेलं तर तुम्हाला आतमध्ये टाकतील. तुम्ही खरं बोला गेलात ना, तुम्हालाच फाशी चढवतील. असा आपला भारत देश आहे. तुम्हाला जर खरोखर तुम्ही पत्रकार, मी पत्रकाराबरोबर राहिले, ST मीडियाच्या बरोबर मी राहिलेलो आहे आणि मी लहानाचा मोठा झालो या क्षेत्रात, राजकारणी क्षेत्रात. माझं 60 वर्ष होऊन गेलेत. मी पाहिले जवळून सगळ्यांना. हा अनुभव सांगतो तुम्हाला. पण त्यातल्या त्यात सुद्धा चांगली माणसं आहेत ना. आता आम्ही चांगल्या लोकांबरोबर सरवलं वाईट वाटत, पण आम्ही कोणाचं वाईट व्हावं असं कधी केले नाही. आम्ही मारामाऱ्या केल्या नाही. समजलं? जिथे रोगठाई शोकठाई ना, तिथे ठराविक लोकांनी केलं, हा ते बरोबर आहे. एखादा माणूस चोर असेल, लबाड असेल, लोकांना त्रास देणार ना, त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला गेलं तर कायदेशीर होत नाही. त्याला बाळासाहेबांसारखा ठोक देणारच माणूस पाहिजे, किंवा योगीसारखा. योगी कसा तुम्हाला ते काय केलं त्यांनी उलटं पाडलं, सगळं घरं उडवतो, त्या पर्याय नाही त्याला. जसं योगीचं ट्रीटमेंट आवडले, कायदेशीर नसेल ते, पण ते करतोय तो. मग आम्हाला आवडलं ना, का मग आता पुन्हा तो करणारच नाही ना. त्याला पुन्हा ते करत नाही. आणि हिंदू संस्कृती अशी आहे की सगळ्यांच्यावरती प्रेम करणारी आहे. आणि पहिली गोष्ट, ही लोकसंख्या कमीच झाली पाहिजे. हिंदू लोक आपली लोकसंख्या कमी करतात ना. मी गरीब आहे, मी 2 मुलं ठेवली, माझा मुलगा म्हणतो एकच, आणि एक माझा भावाचे मुलगा मला मुलंच नको म्हणतो.
बाकीचे लोक काय करतायत, कितीतरी वाढत आहेत. आणि सगळ्यांना मोदी कुठून काम देणार? कोणी याला तरी काम देऊ शकत नाही. लोकसंख्या नियंत्रित आणि तुम्हाला शिक्षण हे फार महत्त्वाचं. कंपल्सरी शिक्षण हवंच. शिक्षण नुसतं नोकरीसाठी नव्हे, तर तुम्हाला सुज्ञवण्याशी चांगला वाईटाचा फरक कसा यावा हे त्याच्यासाठी शिक्षण हवं. आता माझी मुलं शिकली, त्यांना असं बरं वाटतं, त्यांना मला आवडत नाही आहे की मारामारी हे करणं नाही. कारण मी चाळीमध्ये राहणारा माणूस आहे. ज्या चाळीमध्ये नेहमी भांडणं व्हायची, लपडी व्हायची, तेव्हा हे होते, काय नाव ते, मुंडे होते. त्यांनी मुंडे आल्यानंतर जी सगळ्यांना भाईगिरी म्हणतात ते, त्या लोकांना सगळ्यांना चाप लावला. चांगलं झालं. सगळी मुलं आता कोण भाईगिरी वगैरे कोण करत नाही आहे. चांगलं आहे. मोदी सुद्धा चांगला आहे. पण आम्हाला वाटतं असं की सध्या योगी किंवा गडकरी यांना चान्स मोदींनी द्यावा. मोदींनी आता तीर्थयात्रेला निघावं. मला सांगा काय परिस्थिती आहे आता आपल्या लोकसभा मतदारसंघात? आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आता इकडनं 2 उमेदवार उभे आहे. एक पार्ल्यातनं BJPचे उज्ज्वल निकम आणि इकडनं शिवसेनेचे रवींद्र वायकर साहेब. ह्या दोघांमध्ये आणि दुसरे मशाल नाही, रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर आहे. ह्या दोघांमध्ये टफ फाईट होणार आहे ह्यांच्यामध्ये. तर आम्हाला असं वाटते जनतेला वायकर साहेबांची सीट ही कन्फर्म आहे इकडनं. बरं. आणि अमोल कीर्तीकर साहेबांचा काय आपल्याला एवढा काय परिचय नाही आहे. वायकर का निवडून येतील? वायकर साहेबांनी जशी कामं केलेली आहे पहिले सेनेमध्ये असते वेळी जेवढी, आता पण सेनेमध्येच आहे. हां, मग आता एकनाथ शिंदे गटात आहे. बरं. पण मग हे शिवसेना फुटीचा काय परिणाम होईल का इथं? ते आता बघूया. याचं लोकांमध्ये काय चर्चा? लोकांमध्ये चर्चा आहे शिवसेनेची सीट येणार. पण कुठली? आता 2 शिवसेना. वायकर साहेब इकडनं वायकर साहेब निश्चित आहे. डोळे बंद करून आहे. आपण उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आहे. काही नागरिक माझ्यासोबत आहेत. बऱ्याचदा आपण बघतो निवडणूक आली की आरोप प्रत्यारोप खूप होत राहतात. परंतु लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं सरकार ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि देशाचं सरकार हे धोरण ठरवतं देशासाठी, आणि त्याच्यावर आपला देश चालतो. हे इतकं इम्पॉर्टन्स आहे या निवडणुकीला. परंतु आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये बघता की आपल्या मुद्द्यांची चर्चा होत नाही. मुद्दे कुठले? विकासाचे, इन्फ्रास्ट्रक्चरचे, धोरणात्मक डिसिजन, याच्याविषयी कोणी बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं की मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि आता आपण उत्तर पश्चिम लोकसभामध्ये आहोत, तर कुठला इन्फ्रास्ट्रक्चर किंवा विकासाचा मुद्दा आहे की त्याच्यावर जास्त चर्चा व्हायला पाहिजे? दिवसेंदिवस गर्दीचं प्रमाण एवढं वाढत चाललं आहे. एक्झाम्पल घ्या ट्रेनमध्ये लोक प्रवास करतात, त्याच्यासाठी मूलभूत सुविधा तर काहीच नाही आहे. म्हणजे लोक किती पडतात, ॲक्सिडेंट होतात, त्याच्यावर कोण काही बोलतच नाही आहे. नॉर्मल काय होतं, पब्लिक राजकारणी लोक येतात, इलेक्शनच्या टायमाला ते ट्रेनमधून प्रवास करतात. फक्त लोकांना ते दाखवतात की आम्ही करतो, पण बाकीच्या वेळेस त्यांना काही घेणं पडलेलं नसतं की लोकांचे कसे सफर करत आहेत, लोक कसे ट्रॅव्हलिंग करत आहेत, कामावर कसे पोचत आहेत, ते त्यांना काही पडलेलं आहे. त्याच्यावर कोण काही बोलतच नाही आहेत की बाबा मी काय ट्रेनसाठी काय ऑप्शन वगैरे, काय अल्टरनेट वगैरे, ट्रेनची फ्रिक्वेन्सी वगैरे, प्रवास वगैरे वाढून देईन, ते काय कोण काय बोलतच नाही आहे. दुसरं म्हणजे विकासाचा मुद्दा, म्हणजे आपण बोलला तर बरोबर आहे, विकासावर कोण बोलतच नाही. आता फक्त एकमेकांचे आरोप होत चाललेले आहेत. तुम्ही काय बेसिकली लोकांना काय देणार, लोकांना मूलभूत सुविधा कशी ते काही प्रोव्हाइड करा, ते तुम्ही करा ना. लोकांना पहिलं ते क्लिअर करा. पण आपण या संदर्भात कोणताच राजकारणी जास्त कोण याच्यावर बोलत नाही. तुम्ही मुंबईमध्ये किती वर्ष आहात? मी बॉर्न टू बॉटम 73 पासून, म्हणजे 50 इयर्स मला ऑलमोस्ट बॉम्बेमध्येच आहे जन्म. बाय बॉर्न तुम्ही मुंबईकर आहे. म्हणजे मला सांगा, तुम्ही म्हणजे आता मुंबईचा विकास आणि मुंबईच्या समस्या हे दोन्ही गोष्टी तुम्ही बघत आलेला आहे, बघत वाढलेला आहे. काय वाटतं, नागरीकरण ही इतकी मोठी समस्या आहे आपल्याकडं. नागरीकरण म्हणजे उद्योगाचं विकेंद्रीकरण व्हावं. आता मुंबई वाढण्याला मर्यादा आहे. तुम्ही आता किती पाण्यात जाणार आहे, किती भराव टाकून इमारती उभा करणार आहे, आणि किती लोकसंख्या इथं वाढवणार आहे. एक दिवस याचा विस्फोट किती होईल. आता की उंचच्या उंच इमारती होत आहेत, लोकसंख्या वाढत आहेत, पण ट्रॅफिक मुंगीसारखं हलत आहे. मुंबईकरांना याबद्दल काय वाटतं, म्हणजे काय केलं पाहिजे? बघा, सुरुवातीला म्हणजे तुमचं काही गाड्यांच्याबद्दल धोरण आहे की ठराविक ठराविक वर्षांतर ती गाडी तुम्ही हे करतात. आजही असं आहे की गाड्यांची एक लाईफ 25 वर्ष आहे. त्या 25 वर्षानंतर तुम्ही जर गाडी तुम्ही जर ती सरळ जमा करत जा ना, तुम्ही ते जर आणखीन त्याच्यावर काय कारवाई जर करत नसेल तर ती आणखीन
वाहनं वाढत राहणार, लोकांच्या परत ट्रॅफिक समस्या वाढतात. तुम्ही एक पॉलिसी पण हे करा ना, एखाद्या गाडीची समजा एखादी एक्सपायरी संपली की ते तुम्ही एक वाहतूक धोरण वाहतूक ठरवलं धोरण, पाहिजे. त्यात- मला सांगा, आता तुम्ही वाहतुकीबद्दल बरंचसं बोललाय, पण आरोग्य असेल, शिक्षण असेल, या ज्या विषय आहेत किंवा उद्योग असेल, म्हणजे आता इथनं काय सर्वात केलं मेन पाहिजे? म्हणजे गोष्ट तुम्ही पॉप्युलेशन कंट्रोल अजून म्हणजे जेवढं अजून कसं आलं आहे की आता जागा कमी आणि माणसं जास्त तेवढं होत चाललं आहे. म्हणजे इन्फ्रा कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही पहिलं पॉप्युलेशनवर तुम्ही पहिलं ते केलं पाहिजे, माणसांवर तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. आज मुंबई शहरामध्ये किती म्हणजे लोक कशी दाटीवाटीन राहत आहेत, कुठे राहत आहेत, अक्षरशः म्हणजे लोक नाल्यावर शेड वगैरे बांधून अशी राहत आहेत. अशा ठिकाणी तुम्ही काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे, काहीतरी तुम्ही म्हणजे याच्यावर पॉप्युलेशनवर काहीतरी आळा घातला पाहिजे. म्हणजे लोक समजा बाहेरून काही कोण येत आहेत जॉबसाठी, सिक्युरिटीसाठी येतात, पण त्याला पण काहीतरी एक लिमिट आहे, ठराविक एकपर्यंतच मुंबई थोडं सहन करू शकते. पण याच्या बाहेर त्याचा तुम्ही आता बोललात विस्फोट होणार, ते विस्फोट होणार. शेवटी कसं आहे, हे बेट आहे, हे मुंबई आहे. तुम्ही याच्यावर किती इमारती वगैरे हे करणार, त्याला पण एक लिमिट आहे. म्हणजे तुम्ही याचं इन्फ्रा हे करताय, कन्स्ट्रक्शन वाढवताय, त्यालाही पण एक लिमिट असतं ना त्याला. म्हणजे आपण रस्ते अनेकदा बांधले गेले, उड्डाणपूल बांधले गेले, अजूनही बांधले जात आहेत. आता मेट्रोही बऱ्यापैकी त्याचंही काम सुरू, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर ठराविक काळापुरतंच पुरेसं वाटतं. 2 वर्षांनी पुन्हा प्रश्न आहे. हो, तेच म्हटलं की हे पाण्याचा प्रश्न असेल, आता विजेचा प्रश्न. आता एकतर तुम्ही शिक्षणाचा पण एक मोठा अहम मुद्दा आहे, त्याच्यामध्ये पण काही पॉलिसी आहेत. तर काही शिक्षणाचं पण आता तुम्ही एक्झाम्पल धरा की आज बेरोजगारी एवढी वाढलेली आहे, शिक्षणामुळे पण म्हणजे माणसांना नोकऱ्या पण आज मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आता सध्या तर म्हणजे थोडं जरा म्हणजे माझा असं वैयक्तिक अनुभव आहे की लोकांना पण मेरिट लिस्टवरच हे करायला पाहिजे. आता हे आरक्षण वगैरे आहे, ठीक आहे, हरकत नाही, पण त्याच्यामध्ये पण शिक्षणावर लोकांना एक आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. शिक्षणावर आरक्षणमध्ये देऊ नये, त्यांना त्याच्या मेरिटच्या प्रमाणे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे जेणेकरून मुलांना त्या शिक्षणाचं महत्त्व पडेल, की जेणेकरून की कसं आहे की मला अभ्यास करायचा आहे, मला स्टडी करायचं, तर मला पुढे नोकरी मिळणार. आणि आज कसं होतं आहे की जो या आरक्षणामुळे जो शिकलेला माणूस आहे त्याला एज्युकेशन मिळत नाही, पण तो जे हे आहे काही जातीच्या आधाराने जे आरक्षण, त्याच्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत आहेत. होतं काय, त्याच्यामुळे पर्सेंटेजवाला माणूस तो बाजूला होतो आहे, पण कमी पर्सेंटेजवाला माणूस पुढे येतो आहे, असं होतं आहे. आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे, म्हणजे तो फार न्यायिक आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाशी निगडीत आहे तो. बरोबर. त्यामुळं आपल्याला त्या दृष्टिकोनातून हे सगळं पाहिलं पाहिजे. कारण आजही खूप मोठा वर्ग आहे, म्हणजे आपण पुण्या मुंबईमध्ये बघतो बऱ्यापैकी आपल्याला तो चांगला वर्ग दिसतो किंवा शिक्षित आहे, नोकरी आहे, धंदा आहे. पण रिमोट एरियामध्ये जसं तुम्ही जाल तर सामाजिक न्यायाचं तत्त्व अंमलात आणण्यासाठी आरक्षण हे द्यावंच लागेल. खरं तर मूळ संकल्पना वेगळी होती, पण आपण अंमलबजावणीमध्येच कमी पडलो आहे त्याच्या. तर ती अंमलबजावणी झाली तर आरक्षणाची गरज लागणार नाही, पण ते अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. सामाजिक न्यायाचं तत्त्व जोपर्यंत त्याची पूर्णपणे सक्षमपणे राबवत नाही तोपर्यंत. पण आता मला सांगा, म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या बोलण्यातून येत आहेत, पण तुम्ही मुंबईकर पण आहात आणि मुंबईकर असल्यामुळं इथं मराठी माणसाचं आणि शिवसेनेचं एक वेगळं नातं जुळलेलंच आहे पहिल्यापासून. पण शिवसेनेचे आता 2 गट पडलेले आहेत. काय वाटतं, ह्या सगळ्या तोडफोडीचा या लोकसभा निवडणुकीवरती परिणाम होऊ शकतो? नाही, कसं आहे की बरेचसे मी असं म्हणणार नाही, कारण काय थोडं जरा शिवसेना पण आपल्या मूळ तत्वापासून हललेली आहे थोडी, जेणेकरून जे बाळासाहेबांची जे तत्त्व होती ते आताच्या त्यांच्या मुलामध्ये असं दिसत नाही. कारण बाळासाहेबांनी कधीच त्या काँग्रेसबरोबर तडजोड केली नव्हती, पण आता त्यांच्या मुलांना त्यांनी काय म्हणजे असेल तर त्यांनी तडजोड केली ती. पण माझं असं वैयक्तिक म्हणणं होतं की लोकांना शिवसेना ही जहाल पाहिजे होती, लोकांना शिवसेना ही मवाळ नको आहे. कारण कसं आहे की तेव्हा जेव्हा लोकांना काही बंद व्हायचे तेव्हा लोकांचा पहिला प्रश्न असायचा की शिवसेना ही संपामध्ये आहे का. पण आता हे शिवसेनेचं स्वरूप आता ते दिसत नाही. शिवसेना आता ही मवाळ आहे, शिवसेना त्यांच्या काही विचारापासून म्हणजे हललेली आहे. त्याच्यामुळे माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की शिवसेना थोडं जरा विचार पूर्वीचं रूप धारण करायला पाहिजे. थँक्यू, तुम्ही आमच्यासोबत वेळ दिलात आणि अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुम्ही तुमची मतं मांडलेली आहेत.
आपण बघितलं की मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जातो आहे, पण प्रश्न तेच आहे. कारण शहर एक आहे. इथं वाहतुकीचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल आणि छोट्याशा जागेमध्ये म्हणजे कोट्यवधी लोक राहत आहेत मुंबईमध्ये. त्याचा विचार कधी होणार आहे, कुठल्या लेवलला होणार आहे याविषयी ठामपणे कोण सांगू शकते, तर आत्ताच्या घडीला तरी कुणी सांगू शकत नाही. पण हे सांगावं लागेल, कारण एक दिवस याचं उत्तर शोधायची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असेल, अशी ती वेळ असेल. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा हा आपला जो महाराष्ट्र दौरा आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं, या निवडणुकीच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातल्या विविध लोकसभा मतदारसंघामध्ये गेलो आहे आणि आणखी जातो आहे सुद्धा. त्या ठिकाणी आपण मतदारांशी बोलतो आहे. मतदारांच्या समस्या, त्यांची भूमिका, त्यांची मतं आणि त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या भविष्यातल्या अपेक्षा काय आहेत, हे सगळं आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. हा आपला प्रयत्न प्रामाणिक आहे. मुंबईमध्ये आम्ही आहोत आणि मुंबईमधला हा उत्तर पश्चिम मुंबई जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये आज आम्ही गेलो होतो. बऱ्याच लोकांशी आम्ही बोलतो आहे, बऱ्याच लोकांना विचारतो आहे, परंतु इथले लोक बोलायला तयार नाहीत. हेच आमचा जो दौरा आहे हा ज्यावेळी आमचा ग्रामीण भागामध्ये होता त्यावेळी मात्र ग्रामीण भागातले लोक भरभरून बोलताना दिसले, त्यांच्या समस्या स्पष्टपणे मांडताना दिसले. पण तेच उलटी गोष्ट आपल्याला शहरामध्ये बघायला मिळते. खरं तर शहरात शिकलेला वर्ग जास्त आहे, परंतु तो तेच रोज ज्या समस्यांना फेस करतात, सामोरे जातात, त्याविषयी बोलताना मात्र फार कमी लोक दिसतात आणि ती अडचण आमच्या समोर आहे. त्यामुळं अधिकाधिक लोकांना तुमच्यासमोर बोलतं करावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण कमी लोक भेटतात. आता नेमकी इथली परिस्थिती काय आहे, तर इथं म्हणजे भाजपचे 3 आमदार आहेत, शिवसेना उबाटाचे 2 आमदार आहेत आणि बाकी 1 पुन्हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. म्हणजे हे 5 आमदार एकीकडं आणि 1 एकीकडं असं हे गणित आहे. परंतु नेते कुठं आहेत यापेक्षा जनता कुठं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे कॅमेरासमोर आता ही लोक बोलत नाहीत, त्याची वेगवेगळी कारणं सांगतायत ते, परंतु इथली जी लढाई आहे, रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत आणि अमोल कीर्तीकर हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. शिवसेनेच्याच दोन्ही शिवसैनिकांमधली ही लढाई आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा जो पेच प्रसंग समोर आला आहे त्याचा हा भाग आहे. परंतु हीच गोष्ट या ठिकाणी प्रतिष्ठेची बनलेली आहे, कारण शिवसेना कोणाची आणि इथली लढाई कोण जिंकणार त्याच्यावर शिवसेना कोणाची हे ठरणार. या गोष्टी आता प्रचारादरम्यान प्रकर्षानं आपल्या समोर येतात. तेच चित्र इथं आहे. रवींद्र वायकर तुम्हाला माहिती आहे, अगोदर भाजपचे जे माजी खासदार आहेत, नेते आहेत, किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि आता तेच महायुतीचे उमेदवार आहेत. आता हे गणित म्हणजे अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पुन्हा त्यांनाच लोकसभेची उमेदवारी दिली आहे, हे कोडं मात्र मतदारांच्या समोर आहे. त्यामुळं नेमकं काय घडणार हे आपल्याला 4 जून रोजी जो निकाल येणार आहे त्याच्यामधून आपल्याला समजेल. त्यामुळं आमचा जो हा जागर लोकशाहीचा जो महाराष्ट्र दौरा आहे हा पुढं असाच पुढच्या मतदारसंघामध्ये जाणार आहे. त्या ठिकाणचेही उमेदवारांच्या प्रतिक्रिया, त्यांची भूमिका, त्यांची मतं म्हणजे मतदारांची हे आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहे आणि तुम्हाला तिथला आढावासुद्धा कळेल, राजकीय परिस्थिती कळेल त्यामधून की नेमकं लोक काय बोलतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई म्हटलं की नागरीकरण आणि नागरी सुविधांचा जो प्रश्न आहे, जी समस्या आहे, जो भार वाढला आहे त्यावरती. म्हणजे तुम्ही कितीही उड्डाणपूल करा, कितीही रस्ते करा, कितीही रेल्वे सुरू करा, लोकल सुरू करा, मेट्रो सुरू करा, परंतु जोपर्यंत शहरं दुसरी वसत नाहीत, उद्योगाचं विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत हा मुंबईवरचा भार हलका होणार नाही. कुठंतरी हे सरकारला लक्षात घ्यावंच लागेल. हे आपल्याला फिरताना दिसतं.
मग आपण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस ह्या समस्या प्रकर्षानं समोर येतात. आपल्याला हा आमचा दौरा कसा वाटतोय ते आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ.